हॅलो माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल हर स्टोरी. सो आजचा आपल्या सिरीजचा एपिसोड 2 आहे, रिअल टॉक विथ स्नेहल. सो आज आपल्यासोबत पवन आहे एपिसोड 2 मध्ये. बिकॉज पवनकडे जे नॉलेज आहे ते पवन मला आणि आपल्या म्हणजे माझ्या ऑडियन्सला सगळ्यांना शेअर करू शकतो. बिकॉज ही इज रिअली गुड इन IT सेक्टर. तो IT सेक्टर मध्ये जॉब करतो. सो त्याच्याकडे म्हणजे माझ्यापेक्षा त्याचा एक्सपिरियन्स खूप जास्त आहे आणि त्याने बऱ्याच कंपनी वगैरे स्विच केल्या आहे. सो त्याचे जे गायडन्स आहे ना ते आपल्याला खूप युजफुल ठरेल. त्यामुळे आजचा सेशन आपण ठरवणार आहोत, म्हणजे घेणार आहोत जॉब रिगार्डिंग की फ्रेशर्सला कसा जॉब पाहिजे. हे सगळे क्वेश्चन्स आहेत माझे, ते सगळे मी पवनला विचारणार आहेत आणि डेफिनेटली ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील. ओके, सो आपण चला स्टार्ट करूया. हॅलो. ओके, सो पवन, तू आम्हाला एक तुझं ब्रीफ इंट्रोडक्शन दे की तुझ्या करिअर रिगार्डिंग तुझं एक ब्रीफ इंट्रोडक्शन दे आम्हाला. करंटली मी बँकमध्ये वर्किंगला आहे अँड मला टोटल 7.5 to 8 years कंटिन्यू वर्किंगला झाले माझे, विथ एक्सक्लुडिंग गॅप्स वगैरे. तर अँड आता बँकिंगमध्ये आहे. सो मी डेऑप्स इंजिनियर आहे अँड स्पेशलायझेशन माझं कुबरनेटीजमध्ये. सो कुबरनेटीज इंजिनियर आहे. येस. सो तू आम्हाला एक गोष्ट सांगू शकतोस की तू किती कंपनी स्विच केलेला आहे? ओके, सो ही माझी आता 6वी कंपनी करंट. सो याच्याकडे बराच एक्सपिरियन्स आहे. मीच सांगते तुम्हाला, बिकॉज थ्रू आउट मी याच्यासोबत होती. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सिक्रेट सांगू आपलं एक. काय? आमची फर्स्ट कंपनी सेम होती. चला, सो मला माहित आहे तो कुठे वर्किंगला होता, कुठल्या ऑर्गनायझेशन्स मध्ये होता. सो स्टार्ट करायचं आपण. ओके, सो मी तुला काही क्वेश्चन्स विचारते. ओके, ते क्वेश्चन्सचे तू आम्हाला आन्सर कर. तुझ्या बेस्ट तुझ्या एक्सपिरियन्सेस नुसार असतील किंवा तुझ्या नॉलेज नुसार असतील, आमच्यासोबत तू शेअर कर. ओके, मी तुला विचारते, हाऊ कॅन अ फ्रेशर गेट देअर फर्स्ट IT जॉब? ओके, सो फ्रेशरला ऍज पर मी आता इंटरव्ह्यू घेतो, बट फ्रेशरसाठी कसं आहे, म्हणजे जे कॉलेज जे लर्निंग जे त्यांनी डिग्रीज त्यांनी केलेले आहे करंटली, राईट. सो ते नॉलेज तिथे कसं आहे, म्हणजे मी जो पर्स्पेक्टिव्ह माझा आहे, मी घेताना बघतो की 7 to 8 ॲटलिस्ट टूल्स त्या पर्सनला यायला पाहिजे. सो माझ्या मताने तरी मी एक म्हणजे आफ्टर कॉलेज आपण एक कोर्स सजेस्ट करेल मी त्यांना. एक बेसिक लेवलचा एक कोर्स असतो, लाईक व्हॉटएव्हर, आय मीन त्यांना स्टार्ट करायचं असेल त्या लेवलला एक बेसिक कोर्स करून त्यांना एक स्पेसिफिकेशन येऊन जातं त्या गोष्टीचं. करेक्ट. त्यांना पण आयडिया येऊन जाते. सो ते करून मग ते एंट्री घेऊ शकतात. बरोबर, म्हणजे इन ब्रीफ याला असं म्हणायचंय की कमीत कमी तुम्ही जॉब जॉईन करायच्या आधी तुम्हाला 7 to 8 टूल्स बद्दल नॉलेज हवं. एक्झॅक्टली, पण ऍज अ फ्रेशरसाठी 7 to 8 नॉट मॅन्डेटरी, बट 3 to 4 टूल्स तरी यायला पाहिजे, काहीतरी यायला पाहिजे. ओके, विच स्किल आर मोस्ट इम्पॉर्टंट इन 2026? स्किल्स इन द सेन्स आता की ऑटोमेशन खूप चांगल्या प्रमाणात चालू आहे आता मार्केटला. सो ऑटोमेशन रिलेटेड जे टूल्स आहे, लाईक डेऑप्स म्हणा की AI म्हणा, ही सगळ्या गोष्टी मे बी असायला पाहिजे. IoT वगैरे. ओके, सो इज अ डिग्री इनफ टू गेट अन IT जॉब? आय कॅन से की येस, डिग्री इनफ आहे, बट स्टील कोर्स केला पण पाहिजे. म्हणजे त्याला इन शॉर्ट असं म्हणायचंय. म्हणजे डिपेंड करतं, लाईक आता बॅच वाईज जर बघितलं आपण तर हर एक जण नाही सिलेक्ट करू शकत. त्यांना डेफिनेटली त्यांना क्लासची गरज पडते. एक्स्ट्रा क्लासेस करायला पाहिजे. जे सब्जेक्ट आपले असतात ग्रॅज्युएशन मध्ये ते सोडून तुम्ही एक्स्ट्रा थोडे स्किल तुमचे डेव्हलप केले पाहिजे. ओके, सो विच सर्टिफिकेशन ऍक्च्युअली हेल्प? फ्रँकली स्पीकिंग, मी आतापर्यंत एकही सर्टिफिकेशन, ग्लोबल सर्टिफिकेशन मी केलेलं नाहीये. मी ऑन द बेसिस ऑफ नॉलेज ओनली मी इंटरव्ह्यू क्रॅक करत आलेलो आणि कंपनी स्विच करत आलेलो. बट स्टील मला असं वाटतं की म्हणजे फ्रेशर असो किंवा लाईक लिटल बिट एक्सपिरियन्स, लाईक 3-4 years एक्सपिरियन्स, एक ग्लोबल सर्टिफिकेशन करून ऍज अ म्हणजे त्यांना एक आयडेंटिटी होऊन जाते. एक ग्लोबल सर्टिफिकेशन करून ते फर्दर इंटरव्ह्यू वगैरे देऊ शकतात. बरोबर. प्लस पॉइंट आहे. तुला माझा पहिला एक्सपिरियन्स आठवतं का बघ, मी जेव्हा दृष्टीमध्ये जॉब करत होती, राईट. त्यानंतर जी माझी सेकंड कंपनी होती तेव्हा मी ग्लोबल सर्टिफिकेशन केलं होतं. सो मला CV शॉर्टलिस्टला एक पुश भेटला होता. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की मला छान जॉब लागला होता सर्टिफिकेशन केल्यानंतर. राईट, बिकॉज आय थिंक त्या ओपनिंगची पर्टिक्युलरली रिक्वायरमेंट सर्टिफिकेशन होते. स्किल तर असलं पाहिजे, तो जे सांगतो विच इज ऍक्च्युअली करेक्ट. बट ऍड ऑन तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स असले तर विच इज गुड. ओके, सो हाऊ शुड अ फ्रेशर प्रिपेअर अ रिझ्युमे? फ्रेशरसाठी डेफिनेटली त्यांनी जो पास्ट आय मीन कॉलेज लाईफ मध्ये जो प्रोजेक्ट केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने तो तिथे एक्सप्लेन केला गेला पाहिजे.
ऍज वेल एज सीव्ही आय मीन त्याचा एक फॉर्मॅट येतो ना आता ऑनलाईन राईट, format जे नुसार, as a टेम्पलेट fresher फॉर्मॅट साठी आहे template त्याच्यानुसार format, एक्झॅक्टली तो पाहिजे. बेसिकली तो यूज करायचा. बट जो लास्ट म्हणजे त्यांनी एक तर मे बी क्लासमध्ये प्रोजेक्ट केलेला असेल किंवा कॉलेजमध्ये जो प्रोजेक्ट केलेला असेल तो बेसिकली तो म्हणजे स्टार्ट टू एंड त्यांना तो हो, अवेअरनेस project पाहिजे compulsory त्याचा. बिकॉज पाहिजे. इंटरव्ह्यू क्वेश्चन स्टार्टिंग त्या प्रोजेक्ट वरनं होते आणि एंड त्यांच्या करंट स्किल्स वर होते. बरोबर आहे. आणि मला इथे एक पॉइंट ऍड करावा असं वाटतं, करेक्ट मी इफ आय एम सेइंग राईट, की म्हणजे फ्रेशर्सला कसं असतं, आपल्याला आपल्या सीव्ही मधून ऍडव्हान्स त्यांना काय रिक्वायरमेंट आहे ते विचारलं जातं, पण फ्रेशर्सला त्याच्या सीव्हीत जे असतं तेच विचारलं जातं. सो एक्झॅक्टली. तुमचा रिझ्यूम तुम्ही परफेक्टली प्रिपेअर केलेला असला तर तुमचं ऍज अ सिलेक्शन फ्रेशर साठी मॅन्डेटरी नाही, बिकॉज ओपनिंग आपण हम्म, बघू ना हम्म. फ्रेशर साठी भरपूर काय काय टाकलेलं असतं तिथे. पण जो सीव्ही म्हणजे जो त्याचा इन शॉर्ट त्याचा जो प्रिपेअर असतो ना, जो सीव्ही जो असतो ना, ऑन दिस ब्रॅकेट्स ओनली इंटरव्ह्यूवर विचारत असतो. येस राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करूयात आपण. ओके, हाऊ मेनी जॉब शुड अ फ्रेशर अप्लाय फॉर डेली? त्याचे लिमिटेशन्स नाहीये, बट स्टील मी सांगतो की जॉब्सला अप्लाय करा, हा एक फर्स्ट पॉईंट झाला. अँड सेकंडली बाकी लोकांना आय मीन बाकी पीपलला माहितीच नाहीये. सेकंडली कंपनीचं स्पेसिफिकली एक पोर्टल असतं करिअर नावाचं, त्या पोर्टलला तुमची प्रोफाईल 100% अप्लाय आय मीन 100% कम्प्लीट करून ठेवा. डेफिनेटली तुम्हाला फर्स्ट HR क्रायटेरिया ते इंटरनलीच्या पोर्टलला चेक करतात. लॅटर ऑन त्यांना जर नाहीच भेटते रिक्वायर्ड त्यांना रिसोर्सेस, देन ते आय मीन Naukri.com, LinkedIn वगैरेला येतात. सो माझा प्रायोरिटी ती आहे की Okay. तुम्ही तिथे 100% सो मला हे नव्हतं माहिती, बिकॉज टीसीएस, IBM, फुजित्सू, आय मीन भरपूर कंपन्यांचे तिथे ती प्रोफाईल 100% कम्प्लीट करून ठेवा. बरोबर. नेहमी आपण कंटाळा करतो, Yes. म्हणजे मला तरी करिअर पोर्टल्स वर कंटाळा येतो. तिथं फिलअप करावं लागतं. हा, राईट. तू TCS बोललेला होता मला एकदा, बरोबर. करेक्ट. सो वेअर शुड फ्रेशर अप्लाय बिसाइड्स लिंक्डइन सोडून बाकीचे कुठले जॉब पोर्टल्स आहेत तिथे फ्रेशर्सने अप्लाय करायला पाहिजे? तुला काय Okay. वाटतं? मला असं वाटतं की नोकरी इज बेस्ट, वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म नोकरी. ॲज वेल ॲज जर आपल्याला ज्या स्मॉल स्केल कंपन्या असतात लाईक फ्रेशर्सला आय थिंक त्यांना स्मॉल स्केल पण चालतं फर्स्ट ऑफ ऑल. सो ते इंडीडवर पण बघू शकतात. इंडीडवर चांगल्या प्रकारे स्मॉल स्केल कंपनीजचे ओपनिंग असतात हो, तिथे. हो, म्हणजे हो. इव्हन माझा एक्सपिरियन्स आहे की मी फर्स्ट कंपनी मला इंडीडवरनं भेटली. राईट. आणि माझा एक्सपिरियन्सच आहे की मला सगळे जॉब Naukri.com वरून भेटले. तुझा पण सेमच आहे ना? Yes. आम्हाला सगळे जॉब्स हे ते Naukri.comच्या Yes. पोर्टल नंतर वरून मग निघाले आहेत. Naukri.com through भेटले. ओके, सो हाऊ इम्पॉर्टंट इज नेटवर्किंग? नेटवर्क, आय मीन यू आर टॉकिंग अबाउट I'm टेक्निकल not talking नेटवर्क about- की आय मीन हा, टेक्निकल Circle, नेटवर्क network. सर्कल. नेटवर्क इज, मला आता मुंबई आल्यानंतर कळालं की बाबा नेटवर्क इज आय मीन नेटवर्क असायलाच पाहिजे. आतापर्यंत माझा 5 कंपन्यांचा एक्सपिरियन्स आहे. मी माझ्या टीमशी वगैरे मी जस्ट एकदम फ्यू लाईक जॉब ओरिएंटेड म्हणजे वर्क ओरिएंटेडच मी कनेक्टेड आहे त्यांच्याशी, नॉट रादर दॅन दॅट. सो मी पर्सनली कनेक्टेडच नाही. मला मुंबईला येऊन कळलं की नाही की नेटवर्क असायला पाहिजे आणि रेफरन्ससाठी खूप जास्त मदत होते नेटवर्कची आपल्या, येस बरोबर. जे की मला इथे येऊन कळालं. मी अग्री करू शकते तुझ्या ह्या गोष्टीला. माझं पण नेटवर्क आता आम्ही म्हणजे हळूहळू ग्रो केलंय. Right. आणि लिंक्डइन हा बेस्ट मीडियम आहे इन्स्टेड ऑफ जॉब कॅच करण्यापेक्षा नेटवर्क ग्रो करण्यासाठी. तुला काय LinkedIn, वाटतं? yes. लिंक्डइन हा बेस्ट ऑप्शन आहे अजून तुला नेटवर्क. अजून इंटरप्ट करतो. अजून इथे मी माझ्या टीम मध्ये लाईक सिनियर AVP वगैरे आहेत ते, तर त्यांच्याशी ओळख असल्या कारणाने जे टीम मधलेच जे की दुसऱ्या टीमचे वगैरे त्यांना जर जॉब पाहिजे असेल त्यांना, ते लिटरली त्यांना अप्रोच करून विदाउट एन इंटरव्ह्यू ते सिलेक्ट, म्हणजे विदाउट एन इंटरव्ह्यू त्यांनी अप्रायझल घेऊन ते दुसरीकडे गेलेत. म्हणजे इव्हन लेटेस्ट 1 वीक बॅकची स्टोरी होती. ओके. सो त्याच्यानंतर मला कळालं की रेफरन्सेस पाहिजे असं. हाऊ कॅन समवन प्रिपेअर फॉर अ टेक्निकल इंटरव्ह्यू? टेक्निकल इंटरव्ह्यू म्हणजे मला असं म्हणायचं की तू काहीतरी की पॉइंट सांग. माझ्या क्वेश्चनचं मिनिंग असं आहे की काहीतरी एकदम बुलेट पॉइंट सांग की ते टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये मस्ट पाहिजे तुमच्या. तुला आय मीन प्रिव्हियसली बोललो मी की प्रोजेक्ट वर हँड्स ऑन असायलाच पाहिजे. फक्त नाव टाकलेलं नसावं रॅन्डमली. त्याच्यानंतर एखाद 2 स्किल्स तर ऍड ऑन त्याला पाहिजेलच, म्हणजे लाईक ट्रबल शूटिंग स्किल्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे त्याच्याकडे. आणि जे टूल्स आणि स्किल्स मेन्शन केलेले ते जमायला पण पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. राईट, हे टेक्निकलचं मेन आहे ना. राईट. व्हॉट मिस्टेक्स डू फ्रेशर्स मेक ड्युरिंग इंटरव्ह्यूज? फ्रेशर्स ते मे बी पॉज घेतात, समटाइम्स त्यांचं नेटवर्क गुड नसतं, मग ते रिशेड्यूल करायला लावतात. सी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना टाइम ऑलरेडी खूप कमी असतो. फर्स्ट ऑफ ऑल एकदा जर कॅन्डिडेट गेला, एकदाचा त्याचा चान्स गेला तर डेफिनेटली ते HR त्यांना सांगतात ते विल रिशेड्यूल इंटरव्ह्यू, बट 99.9% ते त्या कॅन्डिडेटला
चान्स देत नाही की अनलेस अनटिल त्यांना भेटलं तर. ओके ओके, बरोबर बरोबर. सो व्हॉट स्किल इन्क्रीज सॅलरी. सो आता मी जे हे तुला क्वेश्चन विचारते ना, की इन्क्रीज सॅलरी करण्यासाठी काय वगैरे, हे मी तुला आता एक्सपिरियन्स साठी विचारते. फ्रेशर साठी तू बरीच आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, बट एक्सपिरियन्स पीपलच्या क्रायटेरियामध्ये म्हणजे मला वाटतं की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. व्हॉट स्किल इन्क्रीज सॅलरी. कुठले स्किल सॅलरी इन्क्रीज करू शकतात? लाईक आता तरी म्हणजे ॲज ऑफ मी हा मी हा असं म्हणतो की जे टूल्स आपण लर्न करतो ते आपण वर्क करतो ते त्या गोष्टींवर सॅलरी खूप डिपेंड असते त्याच्यावर. अँड इफ ते शिकून झाले की मे बी माझा पर्स्पेक्टिव्ह मी जस्ट 1 or 2 years मध्ये माझं जस्ट तेवढं लर्निंग झाल्यानंतर मी अजून प्रिपेअर करून मोर दॅन दॅट मी प्रिपेअर होतो इंटरव्ह्यूसाठी आणि अजून डिफरंट काइंड ऑफ टूल्स मी सर्च करत असतो. लाईक फॉर एक्झाम्पल मी प्रिव्हियसली माझा फर्स्ट जॉब आय वॉज अ लिनक्स ॲडमिन. त्याच्यानंतर मी गेलो क्लाउड सर्व ॲडमिनला. त्याच्यानंतर मी आलो डेव्हऑप्स इंजिनियरला. नाऊ आय एम अ कुबरनेटिस स्पेशालिस्ट. सो मी स्टेप बाय स्टेप मी अचीव्ह करत करतो. ओके, म्हणजे तू ते अचीव्ह करत गेलास आणि तुझी सॅलरी पण बरोबर अचीव्ह झाली. Am I making sense? करेक्ट आहे. Right. आपण हे अचीव्ह केल्यानंतर ऑटोमॅटिकली सॅलरी त्यांना द्यायचीच आहे बिकॉज त्याच्यासाठी ते देणार म्हणजे तुम्हाला. 3 इडियट्सचा तो डायलॉग आहे ना, की सक्सेस के पीछे मत भागो, Correct. सक्सेस तुम्हारे पीछे जग मार के Correct, आएगी, correct. लाईक दॅट. सो तसं आहे की तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करा, सॅलरी तुमची ऑटोमॅटिकली करेक्ट. इन्क्रीज होईल. बरोबर. सो हाऊ डू यू प्रिपेअर फॉर अ इंटरव्ह्यू व्हाईल वर्किंग फुल टाइम. एक्सपिरियन्स लोकांसाठी तू म्हटला बघ, जसं की आपण मी शिकत असतानाच म्हणजे किंवा वर्किंग असतानाच मी नवीन स्किल शिकायचो. सो मग तू कसं मॅनेज करायचा किंवा कसं प्रिपेअर करायचं, काय त्याचं एक शेड्यूल? म्हणजे आतापर्यंत माझ्या 5 कंपन्या गेल्या. माझ्या 5 कंपन्यांचा माझा अनालिसिस तुला सांगतो मी. माझं 1 year झाल्यानंतर नॉट अँड सर्टन क्रायटेरिया, बट माझं कसं आहे की मी एक फुल कंपनीचं ओव्हरऑल मी फ्लोचार्ट घेतल्यानंतर माझा ओन फ्लोचार्ट घेतल्यानंतर की मला कळलं की मी ऑलमोस्ट 90% मी टोटल माझं लर्न झालंय राईट. त्यावेळेस मी काय करतो, मी तेव्हापर्यंत तरी ऑलमोस्ट 1 किंवा 1.5 year तो होऊन जातात. तोपर्यंत मी प्रिपेअर असो वा प्रिपेअर नसो, मी ऑन दॅट बेसिस, ऑन माय एक्सपिरियन्स, ऑन माय वर्क प्रोफाईल मी इंटरव्ह्यू द्यायला स्टार्ट करून देतो. करेक्ट. मी नाही बघत की मला ऑफर कॅच करायची आहे, मला सॅलरी दॅट डझंट मॅटर फॉर मी. सो मी ऑलरेडी मी काय करतो की मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, मला इंटरव्ह्यू द्यायचा, मी अरेंज करतो, इंटरव्ह्यू देत असतो. हां, अँड त्याच्यामध्ये एक चांगली ऑफर आली, वेल एव्हरीथिंग तिथं मला सर्व भेटतंय. सो त्या टाइम मी स्विच करणं प्रेफर करतो. करेक्ट. सो तुला अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे. हाऊ डू यू एक्सप्लेन करिअर गॅप्स. सो कसे एक्सप्लेन करायचे, म्हणजे रिझन व्हॉट एव्हर काही असो, बट जे गॅप्स पडतात आपले ते. करिअर गॅप ॲज सच कसं आहे माहिती आहे का, अनलेस अँड अंटिल तुम्हाला HR नाही विचारत तोपर्यंत तुम्ही एक्सप्लेन नका मेन्शन करू तिथे. युजली तुम्हाला नाही कोणी विचारत हे करिअर गॅप्स, फ्रँकली स्पीकिंग. लाईक फुल्ली MNC कसं लाईक TCS, विप्रो वगैरे तिथे विचारतात ते. सबमिटच्या वेळेस आपण प्रोफाईल जेव्हा फिलअप करतो त्यावेळेस तिथं गॅप ऑलरेडी दिसतो तिथे. तो गॅप तिथे शो करावा लागतो. मग गॅप शो करणं म्हणजे तिथे असं टाकावं लागतं की मी एक टूल लर्न करत होतो किंवा मी माझ्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सपेक्षा मी डिफरंट टेक्नॉलॉजी मी शिकत होतो किंवा मी सर्टिफिकेशन केलंय. सो मी त्याच्या लर्निंगसाठी, त्या सर्टिफिकेशनसाठी मी तो पॅच मी दिला होता स्वतःसाठी. तसं तुम्ही एक्सप्लेन करू शकता. सो माझं याच्यावर एक डिफरंट ओपिनियन आहे किंवा डिफरंट पर्स्पेक्टिव्ह तू म्हणू शकतो. म्हणजे तू जे सांगितलं त्याला मी कम्प्लिटली अग्री करते. बट समटाइम्स काय होतं ना, की काही लोक ले ऑफ होऊन जातात. आता तुला माहिती मार्केट किती अप्स अँड डाऊन्स आहेत आपले, बरोबर. सो ले ऑफ होतात. तुझा 6 monthचा गॅप असेल, तुझा 1 yearचा गॅप असेल. काही वेळेस काय होतं की ते फक्त बेंचवर बसलेले असतात बिकॉज कंपनीकडे प्रोजेक्ट नसतात. दॅट टाइम ऑल्सो तुम्ही ऑर्गनायझेशन लेफ्ट करतात. भरपूर इश्यूज असतात, फिमेलचे भरपूर इश्यू असतात. मॅरेज झाल्यावर त्यांचं समटाइम्स सिटी चेंज होतं किंवा त्यांना बेबी झालं, त्यांचा एक गॅप पडतो मॅटर्निटी लिव्ह नंतर वगैरे. म्हणजे मल्टिपल डिफरंट रिझन्स असतात. पण ठीक आहे, तो एक गॅप पडण्याचा रिझन वेगळा लेडीजचा. बट हे जे रिझन्स आहेत ना, ले ऑफ वगैरे, त्याला तू एक तर हेल्थ इश्यू सांगू शकतो. करेक्ट. म्हणजे तू इझिली पुढच्या कंपनीला नाही सांगावं की ले ऑफ झालंय. तू ले ऑफ साठी म्हणतो. हा लिटरली हे डिसअग्री करतो मी या पॉइंटला. ओके. ले ऑफ आपण म्हणतो हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला खूप मॅटर करतं. ओके. बिकॉज प्रिव्हियस कंपनीकडे ऍक्च्युअली त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो. आम्ही ते मेल्स पण बघितले. प्रिव्हियस कंपनी BGV साठी, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन साठी कोणत्या टाईपचा कसा स्टँडर्ड फॉर्मॅट पाठवते ओल्ड कंपनीला. दॅट वॉज व्हेरी शॉर्ट फॉर्मॅट, पण त्याच्यामध्ये एव्हरीथिंग वॉज रिटन. ओके. तर ते आपण खोटं बोललो आणि ते इथं हायलाइट झालं, तर मग जो करंट जॉब तू जॉईन केलाय त्याच्यासाठी लिटरली ते हार्मफुल असू शकतं.
ओके ओके. बट मग म्हणजे माझं तर असा एक्सपिरियन्स नाहीये. इट वॉज क्वाईट स्मूथ माय जर्नी. बट असं नाही सांगू शकत ना तू, जर गॅप सांगताना की माझा ले ऑफ झाला होता, मग तुम्हाला Yes, नेक्स्ट of कंपनी course. हायरच नाही करणार. ऑफकोर्स ले ऑफ सांगू झाला होता, शकतो. त्यासाठी पण एक सर्टन रिझन असेल ना, की लाईक त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स नाहीये किंवा तुमचं स्किल सेट तुम्ही मॅच झाला, त्यांच्याकडे प्रोजेक्टच नाही आला ड्यू टू फ्यू फायनान्शियल कंडिशन्स, त्यांच्याकडे प्रोजेक्ट नाही आला, प्रोजेक्ट गेला. बरोबर, तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही असं पण सांगू शकता की तुम्ही प्रोजेक्ट जॉईन केला पण तुमचे स्किल सेट्स तिथे मॅच नव्हते करत. दिस इज मोस्ट कॉमन. समजलं. म्हणजे हे आपण या जस्टिफाय करू केसमध्ये आपण जस्टिफाय शकतो. करू शकतो. इव्हन इंटरव्ह्यूला पण हे व्हॅलिड रिझन्स येतो. म्हणजे हे हा ठीक आहे यार, हे व्हॅलिड रिझन आहे की माझा एक पर्टिक्युलर एवढ्या इयरसाठी माझा एक डोमेन सेट झालं होतं आणि ते मला वर्क रिलेटेड टू दॅट डोमेन ॲज वेल एज मला हाफ विथ अ नॉन टेक्निकल डोमेन देत होतं मला. ते पण एक रिझन आहे की ह्या याच्या गोष्टींमुळे मी जॉब लेफ्ट आउट. म्हणजे कंपनी पण आपल्याला समजून घेते, काही right. इश्यू नाहीये. ओके ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. हाऊ डू यू आन्सर व्हाय आर यू आर लिव्हिंग युअर करंट कंपनी? म्हणजे तुम्ही कसं आन्सर करायचं करंट कंपनी लिव्ह करायचं? करंट कंपनी ऍक्च्युली हे मी पण तसं प्रिपेअर नाहीये. म्हणजे मी आतापर्यंत तर मी ऑनेस्टली आन्सर दिले माझ्या. आम्ही प्रिव्हियस कंपनीज किंवा फर्दर कंपनीज जॉईन करताना मी जस्ट अक्नॉलेज करायचो की ठीक आहे माझं म्हणजे मला न्यू लर्निंग पाहिजे. मला न्यू लर्निंग साठी मी कंपनी स्विच करतो. ओके ओके. सो बेटर अपॉर्च्युनिटीज साठी आपण बोलू शकतो इन शॉर्ट. कीप इट फॉर्मल, राईट ना? ओके ओके. बिकॉज त्यांना पण माहिती आहे ते कशासाठी कंपनी स्विच करतायत. ओके ओके, राईट. They know very well. येस येस येस. What if you don't know the answer in an interview? How do you tackle the situation? ओके, इफ त्यांना खरंच आन्सर नाही माहिती ना, तर त्यावेळेस तुम्ही असं सांगू शकता की आय हॅव वर्क, मी त्याच्यावर वर्क केलेलं आहे, मला माहिती आहे काय. फॉर एक्झाम्पल थोडंफार तर एक्सप्लेन करा अँड नंतर सांगा की आय कांट रिकॉल दॅट थिंग राईट नाव. करेक्ट. आपण फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन, इफ फ्रँकली स्पीकिंग तुम्हाला येतच नाहीये तर त्यांना सांगा की सर आय एम सॉरी की मला हे येत नाहीये, सो कॅन वी प्रोसीड विथ द सेकंड क्वेश्चन. ओके. विदाउट म्हणजे त्यांचा टाइम कन्झ्युम. शुड आय ऍड समथिंग हिअर? आपण असं पण बोलू शकतो की आय लिसन दॅट टर्म, म्हणजे मला माहित आहे ती टर्म, बट आय नेव्हर गेट अ चान्स टू हँड्स ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. आपण हे पण म्हणू शकतो. म्हणजे वाटतं का तुला असं? राईट ना, आपण हे पण बोलू शकतो. राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन मी तुला विचारते. हाऊ टू कम्पेअर टू ऑफर्स? म्हणजे बेस्ट ऑफर कशी आपण सिलेक्ट करायची? बेस्ट ऑफर सिलेक्ट करण्यासाठी म्हणजे हा आता मी जे बोलतो ते ऑन द बेसिस ऑफ मीच बोलतो. म्हणजे माझ्याच कंपनीचं कम्पेअर केलं ते सांगतो. मी युजली इन अँड सीटीसी बघतो. मी LPA वगैरे ते एक साईडला ठेवतो. इन अँड किती पडतं, इन अँड काय डिडक्शन काय, किती डिडक्शन होत आहेत आपल्या सीटीसी आपल्या याच्यामध्ये, मी ते सगळं अनालिसिसने मी कम्पेअर करतो. ओके. हा जो क्वेश्चन आहे ना तुमच्यासाठी ऑडियन्स, हा पर्टिक्युलरली स्पेसिफिकली मनी रिगार्डिंग आहे. म्हणजे ऑफर कम्पेअर करायला गेलं तर 100 थिंग्स आपण चेक करतो. प्रोफाईल चेक करतो, क्वालिटी ऑफ वर्क चेक करतो, ऑर्गनायझेशनल बॅकग्राऊंड चेक करतो, एव्हरीथिंग चेक करतो. बट स्पेसिफिकली मला तुला ऑफर बद्दलच विचारायचं. 2 सेम ऑफर आहेत तुझ्याकडे. सो डेफिनेटली त्याला असं म्हणायचं की जिथे इन हँड सॅलरी तुम्हाला बेटर असेल, म्हणजे डिडक्शन जिथे लेस असतील. राईट, बरोबर म्हणते ना? इव्हन तुम्हाला पॅकेज जरी लो असेल, LPA जरी कमी असेल, पण तुम्हाला इन अँड सीटीसी जास्त असेल, तर डेफिनेटली ती तुम्ही चूज करू शकता. ओके ओके ओके. शुड यू रिव्हील युअर करंट सॅलरी? आय मीन रिव्हील इन सच फर्दर मी इंटरव्ह्यू देतोय त्यांच्याकडे रिव्हील करायची की नेटवर्क मध्ये आणि त्यांच्याकडे डोंट रिव्हील ॲट ऑल. कंपनीत सेम ऑर्गनायझेशन रिव्हील करू नका. ओके. हाऊ डू यू निगोशिएट सॅलरी कॉन्फिडेंटली? निगोशिएट इन द सेन्स मी निगोशिएट कसं करायचं, लाईक मी तरी LPA वर मी टॉक नाही करत, मी इन अँड सीटीसी वर बोलतो. जरी त्यांनी LPA म्हणजे त्याचा क्रायटेरिया दिला असेल त्याचा, तरी पण मी ते टर्म्स मी अप्लाय नाही करत. मी इन अँड सीटीसी सांगतो की फॉर एक्झाम्पल मला XYZ अमाऊंट मला इन अँड पाहिजे. तुम्ही सीटीसी तुमच्यावर आहे, तुम्हाला काही द्या, पण मला तेवढं रिडक्शन करून मला इन अँड तेवढी सीटीसी पाहिजे. हा मेन कोर फंड आहे. ओके ओके. आणि फ्रेशरला तू असं स्मॉल ऍडवाइस काय करशील की म्हणजे त्यांना निगोशिएट लिटरली अरे 10 आणि 12 हजारापासून बिचारे फ्रेशर्सला सांगतात. सो एक असं छोटंसं ऍडवाइस मला त्यांना द्यावंसं वाटतं. म्हणजे तुला सुचलं तर तू पण सांग. बिकॉज मी PG मध्ये असायची ना, तो माझं लिटरली फर्स्ट सॅलरी वॉज 10,000. सो तेव्हा मला कळायचं नाही की काय बोलायचं. फ्रेशर आपण लगेच घाबरून जातो ना, ऍज अ फ्रेशर असलो HR सोबत बोलायला वगैरे. दॅट टाइम सांगायचं की सिटीच्या अकॉर्डिंग टू सिटी माझे जे एक्सपेन्सेस आहे, रेंट वगैरे आहे,
ते सगळं कॅल्क्युलेट होऊन, म्हणजे मला थोडंसं तुम्ही जर बेटर ऑफर देऊ शकतात तर प्लीज करा, की ऍटलीस्ट आय कॅन सर्वाइव्ह इन दिस सिटी. सो म्हणजे मला अजून एक सांगता येईल तिथे की ऍज पर द आपण म्हणतो ना प्रोफाईल स्टँडर्ड हे सेट आहेत प्रोफाईल स्टँडर्ड, त्या प्रोफाईल स्टँडर्ड नुसार मला म्हणजे सर्व करावं. ओके राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन विचारू तुला. येस. व्हॉट इज अ काउंटर ऑफर? यू हॅव गुड एक्सपिरियन्स इन काउंटर दॅट. ऑफर करंटली कसं असतं की आपल्याकडे ऑलरेडी आपण एक ऑफर घेतली आहे, म्हणजे आपण कॅच केली एक ऑफर, आणि जो आता करंट सीटीसी नाही, तो आपण करंट ऑफर जी कॅच केली त्याचा LPA म्हणजे त्याची CTC वर आपण जो काउंटर घेतो, नवीन ऑफर आपण घेतो त्याला आपण काउंटर म्हणतो आपण. मग परत त्याच्यावर काउंटर, परत त्या करंट परत नवीन मिळेल त्याच्यावर तो काउंटर, असं करत करत 90 डेज मध्ये जितके मिळतील तेवढे काउंटर देत राहा. म्हणजे जे नोटीस पिरियड आपण 1-2 इयर्स आपण ते सॅलरीवर आपण सर्व्हाइव्ह करतो, डेफिनेटली आपल्याला एक चान्स मिळतो 90 डेजचा, तिथे आपण आपले स्किल्स डेफिनेटली आपण शो करू शकतो. व्हॉट हॅबिट्स हेल्प टू पीपल गेट प्रमोटेड? फॉर एक्झाम्पल तू कसं सांगशील या केसमध्ये? ओके, सो हॅबिट म्हणजे कीप अ ट्रॅक. म्हणजे मी जे करते, माझं जे कॉन्व्हर्सेशन असेल काही असं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल मी क्लाउडवर वर्क करते, हा IP व्हाईट लिस्ट करायचा आहे, क्लायंटचा फोन आला किंवा मॅनेजरने चॅटमध्ये सांगितलं, नो, मी ते कामही करते, मी सगळं मेलवर ठेवते, जो जेणेकरून जेव्हा मला प्रमोटेड व्हायचं असतं तेव्हा माझ्याकडे रेकॉर्ड असतो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जे तुम्हाला क्लायंट साईडने जे अप्रिशिएशन आलेले असतात टीम लीडर्स कडनं, मॅनेजर कडनं, त्यांचा रेकॉर्ड तुम्ही ठेवायचा. आय लर्न फ्रॉम हिम एव्हरीथिंग दिस, की मेल, हे सगळं मी याच्याकडनं शिकले. आय अग्री. सो आणि थर्ड गोष्ट तुम्हाला ही सांगितलेली अजून कोणती? एव्हरीडे आपण छोट्यातलं छोटं काम जरी करत असतो आपण कंपनीमध्ये, त्याचा एक सिम्पल डे वाईज एक नोटपॅड ठेवा. त्या डेवर तुम्ही त्या पर्टिक्युलर डेचं तुम्ही काय काम केलंय, काय ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केलेल्या आहेत, काय काय तुम्ही केलेलं आहे, हे सगळं तुम्ही तिथे मेन्शन करा. आय नो 10-15 मिनिट्स डिले होतो, पण काम स्टार्ट करायच्या आधी, मी तरी काम स्टार्ट करायच्या आधी सब्जेक्ट लाईन घेऊन व्हॉट एव्हर आय हॅव टू परफॉर्म दॅट थिंग्स अँड डन ऑर नॉट, माझा रिमार्क ऑलरेडी सेट असतो. हे माझा एक्सेल असते, ही माझी किंवा माझा नोटपॅड असतो. ही इज व्हेरी डिसिप्लिन इन ही शिफ्ट. ओके, हे करून मी माझी शिफ्ट एंड करतो. ओके. सो माझी अजून एक हॅबिट आहे जी मे बी हा अग्री करू शकत. की पॉइंट सांगते तुम्हाला, अप्रायझल टाइम आला की मी एक सर्टिफिकेशन करते. आय विल गेट गुड अप्रायझल. ओके, सो मला तरी वाटतंय की तू ऑलमोस्ट बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर खूप छान दिले. म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्स नुसार आम्हाला खूप काही शिकायला भेटलं तुझ्याकडनं आणि माझ्या ऑडियन्सला पण, बिकॉज माझा जो हा व्हिडिओ आहे ना, बरेच यंगस्टर बघतात, बॉईज आणि गर्ल्स, खूप सारे मुलं मुली फ्रेशर आहेत, एक्सपिरियन्स आहेत आणि ते डे टू डे लाईफ मध्ये हे स्ट्रगल करत असतात. आणि त्यांना मला हे सांगायचं की तुमचे अजून काही क्वेश्चन्स असतील, काही टॉपिक्स असतील टेक्निकल रिगार्डिंग थ्रू, सो पवन आहे, मला कमेंट मध्ये मेन्शन करा, आम्ही नक्की करू. मी हायलाइट करतो एक पॉइंट. मला म्हणजे इन्फ्रा साईडचं नॉलेज आहे, रादर दॅन दॅट तुम्ही मला HR फील्ड किंवा लाईक आय मीन डिफरंट काइंड ऑफ फील्ड्स, राईट, CA फील्ड वगैरे, मला त्या सर्टन स्ट्रीमचं नॉलेज इतकं पण नाहीये. म्हणजे ओव्हरऑल आहे, पण असं एवढं पण नाहीये की जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ शकतो. सो बट तुझ्या बेस्ट एक्सपिरियन्स मधून तू दिलेलं बेस्ट नॉलेज आहे. माझं नाही, हे दिलेलं मी माझ्या करंट माझ्या प्रोफाईलचं लाईक ते प्रॉपर दिलं, म्हणजे IT साठी, इन्फ्रासाठी जे आहे. आणि स्पेसिफिकली मला एक गोष्ट ऍड करायची अजून, की आता आम्ही IT, बिकॉज आमचं प्रोफाईल सेम आहे, करिअर पाथ सेम आहे, बट हे जे आन्सर्स आहेत ना, यातले 90% 80% आन्सर्स आहेत ना, ते नॉर्मली कुठल्याही स्ट्रीमला जॉब शोधताना ऍप्लिकेबल राहू शकतात फ्रेशरसाठी. तो अग्री करतो ना या गोष्टीला, राईट? सो या आपण तुझ्यासोबत एक रॅपिड फायर राऊंड घेऊ, टेक्निकल रॅपिड फायर राऊंड. ओके, सो मी पण फर्स्ट टाइम घेते आणि मे बी तुला पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स येईल. फर्स्ट आपण टाइमपास विचारू, टी और कॉफी? टी ऑफ कोर्स. वर्क फ्रॉम होम और ऑफिस? ऑफिस, बट ऑब्वियसली कशी मी परत इंटरप्ट करतो की मी स्टार्टिंग फर्स्ट सेकंड कंपनी मी ऑफलाईन वर्क फ्रॉम ऑफिस जायचो, तेव्हा पण मी खूप शिकलो, पण सेकंड कंपनी फक्त वर्क ओरिएंटेड शिकलो मी. अँड नाव आता बँकमध्ये मी आहे, तर मी डेली ऑफिसला जातो, वर्क फ्रॉम ऑफिस. अँड फ्रँकली स्पीकिंग गाईज, मला खूप चांगला एक्सपिरियन्स होतो म्हणजे ऑफलाईन गेल्यानंतर ॲज कम्पेअर टू वर्क फ्रॉम होम. ओके, सो लिनक्स और विंडोज? लिनक्स, ऑफ कोर्स. AWS और Azure? AWS. कोडिंग और ऑपरेशन्स? ऑपरेशन्स आलं. ऑब्विसली आपण त्या फील्डचे. मॉर्निंग शिफ्ट और नाईट शिफ्ट?
दोघं पण नको, जनरलशिप पाहिजे. ही इज फेसिंग लॉट ऑफ इश्यूज यार. Yes. ओके, सो बेस्ट इंटरव्ह्यू यू एव्हर गिवन. लाईक हा वालाच माझा current- हा वालाच दिला होता तो, Yes, ऍक्च्युली current. खूप छान गेला होता तुझा. वर्स्ट इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. वर्स्ट इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स मी सेकंड मी जेव्हा कंपनी स्विच करत होतो तेव्हा मी एक इंटरव्ह्यू दिलेला, तो मला दॅट वॉज अ वर्स्ट त्याने तुला काहीतरी विचारलं होतं, तू विदुषी. खरंच हा, राईट राईट. सो वन स्किल एव्हरीवन शुड लर्न. ट्रबल शूटिंग. येस. वन करिअर मिस्टेक टू अवॉइड. करिअर मिस्टेक लाईक आपण डायरेक्टली आपण नोटीस पिरियड सर्व करतो, तो एक Without any मिस्टेक, offer. एनी ऑफर तो अवॉइड करायचा. ओके ओके. ड्रीम कंपनी. ड्रीम कंपनी अजून तर काय असं फिक्स नाही आहे अजून तर, पण युएस बँकिंग डोमेन माझी आहे, मी सांगू शकते. येस. कोणती? तुझी सांग. तू गेस कर ना. तुझी या गुगल ऑफकोर्स. वन पीस ऑफ ऍडवाइस फॉर एव्हरी IT प्रोफेशनल. येस, आय मीन ट्रॅक ठेवा फक्त एव्हरी डे टू डे चा ट्रॅक ठेवा. मी एक ऍडवाइस तुला- करू शकते. सांगता येईल. प्रोफेशनल लाईफ बिकॉज खूप हेक्टिक असते IT वाल्यांची, त्याच्यासोबत पर्सनल लाईफ पण बॅलन्स करायला शिकव. Correct. बिकॉज ऑर्गनायझेशन तुम्हाला जेवढं देऊन जाते ते तुमच्याकडून तेवढं खूप काही घेऊन जाते. सो या तुमचे हे म्हणजे यंग डेज किंवा तुम्ही म्हणता ना अडल्ट लाईफ, ही सगळे लाईफचे फेजेस परत येणार नाहीयेत. सो Correct. पर्सनल लाईफ पण तुम्ही बॅलन्स करायला हवी. सो Correct. ते पण तू अग्री करू शकतो Yes. बिकॉज आपला वर्कलोड खूप जास्त असतो. Yes, रोटेशनल of course. शिफ्ट असतात, हे असतात, इंजिनियर तुम्ही रिलेट करू शकतात. सो या हे होते माझे क्वेश्चन. सो तुम्हाला जर आमचा एपिसोड आवडला असेल रिअल टॉक विथ स्नेहल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय बाय. चालू होता व्हिडिओ बेबी.